मी म्हटलं की आई नावाची गोष्ट काय असते. पिलानो, आम्ही BSc ॲग्रीला होतो लास्ट इयरला, आणि आम्ही प्रत्येकाला विचारायचो की तू कोण होणार, तू कोण होणार. आमचा एक धुळ्याचा मित्र आहे, तो त्यावेळेला म्हणला काय नाही, आमच्या घरात एक सोन्याचा खांब आहे, तू जप ना. आम्ही म्हटलं जपू, ते जागीरदाराचं कार्ट आहे, आमच्या काय बाचं. आम्ही जेवलो एकमेकाच्या घरी सगळे. धुळा लांब असल्यामुळे कोल्हापूर पासून सगळ्यात शेवटी त्याच्या घरी जेवायला यायचं म्हणून रात्री कोल्हापूर धुळे गाडीत बसलो, सकाळी त्याच्या घरात पोहोचलो. आणि घरात पोहोचल्यानंतर आम्ही प्रत्येक खांब त्याचा असा टोकरून बघत होतो, आणि त्याला विचारलं सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे. ती बघतच नव्हतं, बोलतच नव्हतं, सोमकुंडरी गप बसलो, अजिबात बोलत नव्हतं. आम्ही झोपलो आणि पुन्हा जेवायला उठलो. त्याची आई भाकरी करत होती. भाकरी नावाचा एक पदार्थ, चुलीवरची भाकरी असायची त्यावेळेला, त्याला चटणी वाटायची, मग ती कोरावर कोर घालून ती आम्हाला खायला द्यायची. दिसवाजावर नाश्ता, दिसवाजावर पिझ्झा अँड बर्गर. हे ज्या झकमाऱ्यानं खाल्लंय ते ढाब्यावर एरड करायला जाईल. किती ताकद आणि किती सामर्थ्य त्या हातामध्ये असतं. तिची आई आतनं बाहेर आली, आज भाकरी करायला हरकत नाही, संध्याकाळी आपापल्या घरामध्ये पापड आलाय का नाही ते पण बघा. फक्त आजूबाजूला कुणी नसताना भाकरी करा, कारण पापड जर फुगला नाही तर मला शिव्या द्यायला रान मोकळा असा. तिची आई आतनं बाहेर आली, आमच्या प्रत्येकाच्या ताटात कोर भाकरी टाकली, उभी राहिली, इरकली लुगडं, सुली मोहरं बसली होती, त्यामुळे कपाळावरचं कुंकू विस्कटलं होतं, कमरेत वाकली होती, नजरेमध्ये वात्सल्य होतं, कारण्य होतं, डोक्यावरची केस पिकलेली होती, डांबरीकरण केलेलं नव्हतं, मेहंदीकरण केलेलं नव्हतं, ज्या वयात जशी असावी तशी. आमच्या मित्राला एक अचानक काय झालं माहित नाही, त्याने एक गोल प्रदक्षिणा काढली, आईच्या भोवती अशी गोल प्रदक्षिणा काढली, आईच्या खांद्यावर हात ठेवला, आमच्याकडे असं बघितलं आणि मोठ्या मस्तीत म्हटलं, आल्यापासून विचारताय सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे. तो म्हणाला ह्योच माझा सोन्याचा खांब, त्यालाच आयुष्यभर जपायचा.